हॅलो गाईज, मी आहे नविदा सावंत आणि ही रेसिपी आहे अळूचं फतफतं. ॲक्च्युली ही रेसिपी बनवतात पावसाळ्यात, कारण की गणपतीच्या टाईममध्ये जे पावसाळ्यात जे अळू येतं तेव्हाची रेसिपी आहे. मी कधीपासून व्हिडिओ बनवला होता पण मी टाकला नव्हता यूट्यूबला, सो आता मी अपलोड करते. आणि अळूचं फतफतं कसं बनवतात हे ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे. मी मार्केटमधून अळूची पानं घेतली होती, ती पूर्ण वॉश करून ती कट करून घेतली. आणि तुम्ही बघू शकता कशी कट करते ती मी. त्याच्या ज्या देठ होते त्याची पण वरची स्किन काढून घेतली व्यवस्थित. त्याच्यानंतर ती पॅनामध्ये रॅप करून ती व्यवस्थित कट करून घेतली. अशा प्रकारे रॅप करून ती तुम्ही व्यवस्थित कट करून घ्यायचे, कारण की अळूच्या पानाला खूप खाज असते, सो ती पण काळजी घ्यायची असते तुम्हाला. आणि असे व्यवस्थित गोल रॅप करून ती त्याचे छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत. हे बघू शकता मी व्यवस्थित सगळे कट करून घेतलेली आहे. आणि आता मी हे कुकरला शिजवून घेणार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी भिजवलेली चणा डाळ आणि शेंगदाणे हे पण त्याच्यासोबत टाकणार आहे. कुकरमध्ये आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. त्याच्या व्यवस्थित एकदम शिजले पाहिजे चणा डाळ पण आणि शेंगदाणे पण. आपले कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी ती कुकर ओपन करून आता फोडणीसाठी तयारी करते. ऑइल घ्यायचं आहे, त्याच्यानंतर राई, जिरं, राई, हिंग आणि लसूण ह्याची फोडणी द्यायची आहे. त्याच्यामध्ये हळद आणि तिखट हे टाकायचं आहे. ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तेलामध्ये.
फोडणी देऊन झाल्यानंतर तर जे आपण आळू शिजवून घेतलेला आहे ते रवीच्या सहाय्याने किंवा मिक्सरने थोडंसं बारीक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ती फोडणीला द्यायचं आहे. जे आपण लसूण वगैरे याची फोडणी दिली त्याच्यामध्ये ओतायचं आहे. मग त्याच्यामध्ये तुम्ही 3-4 आमसुलं म्हणजे कोकम, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं गूळ म्हणजे आंबट, तिखट आणि गोड अशी थोडीशी चव असते आणि खूप छान लागते ही. भाकरीसोबत तांदळाची भाकरी आणि भात त्याच्यासोबत एकदम भारी लागतो. मला तर खूप आवडतं. सो तुम्ही पण एकदा ट्राय करा कशी लागते, कसं असतं ते आळूचं फतफतं. आणि ही कोकणातली रेसिपी आहे. सो मी जसं केलं तर तुम्ही पण त्या टाईपमध्ये ट्राय केलं तर तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि प्लीज जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.